आहे तो म्हणजेच वीर तानाजी दापडे या संघाला। तर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे। धन्यवाद। पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतोय। तुम्ही पाहताय मित्रांनो, शांतपूर धामणगाव आयोजित आई गावदेवी चषक 2025 मध्ये सर्व दर्शकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं चषक यूट्यूब मध्ये जे दर्शक पाहतात त्यांचं सुद्धा मी या स्पर्धेमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील हा सामना रंगणार आहे। मित्रांनो, एका बाजूला ओम साई पिसे आणि दुसऱ्या बाजूला वीर तानाजी दापडे या दरम्यान ही लढत पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, एक सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये गेलेले आहेत। बघूया कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण होते आणि कशा पद्धतीने फलंदाजी होते ते पाहायचं आहे। 4 षटकांचा खेळ आहे मित्रांनो। खरोखरच जबरदस्त आयोजन, नियोजन तुम्ही पाहता, मनाला वेधून काढणारी स्पर्धा तुम्ही पाहत आहे। तर जबरदस्त असे डीजे मॅन आणि तसेच SK एंटरटेनमेंटचे शंकरजी गुलवी आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। तसेच पंच आमचे सुनील म्हात्रे सर, तसेच भाऊ पाटील, आम्ही भाऊ कदम आम्ही म्हणतो त्यांना खरोखरच प्रेमाने। तसेच घरत सर, हे 3 पंच आमच्यामध्ये सामील झालेले आहेत। त्या 3 पंचांचा सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत। बरोबर आहे, घरत सर आलेत परत आम्हाला योगदान देण्यासाठी। असे आमचे भाऊ कदम म्हणजेच भाऊ पाटील साहेब पंच म्हणतायत। तर चला लगेच मी विनंती करतोय, वीर तानाजी दापडे या संघाचे दोन्ही फलंदाज पाठवायचे आहेत। तर दरम्यान या स्पर्धेला या आयोजन नियोजन मनोजजी गुलवी निंबवली यांच्याकडून या आयोजन नियोजन या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत। तसेच आमच्या कॉमेंटरी बॉक्सला तसेच आयोजन नियोजनला शुभेच्छा आलेल्या आहेत। धन्यवाद दादा, या यूट्यूब मधून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। चला, दोन्ही संघांचा 12 खेळाडू सुद्धा आलेले आहेत। धन्यवाद या कॉम बॉक्स मध्ये। तर जाऊया सामन्याकडे मित्रांनो। एक सामना जिंकलेला आहे। एका बाजूला ओम साई पिसे आणि दुसऱ्या बाजूला वीर तानाजी दापोडे। वीर तानाजी दापोडे या संघाचा जर विचार केला ना, तर खरोखरच या हंगामच्या दमन दौऱ्याचा चषकाचा मालक झाला होता। ही ट्रॉफी त्याने उचलून आपल्या घरी आणली होती। बघूया या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने खेळतात ते पाहायचं आहे। तर 2 फलंदाज आलेले आहेत, ते म्हणजेच राजू आणि कुंदन पाटील साहेब। तर गोलंदाजाची धुर्रास संभलतोय तो म्हणजेच पंढरीनाथचा विचार केला ना, तर पहिल्या सामन्याचा एक जबरदस्त असा हिरो ठरला होता। बघूया या सामन्यामध्ये हिरो ठरतोय काय, आणि भाऊ पाटील यांच्याकडून ही सामना सुरू होण्याचा इशारा। पहिला चेंडू तडाखा एक वार करतोय, चेंडूला भिरकून दिलाय, चेंडू जातोय
वाईट श्लॉगनच्या रिझन मध्ये एक धाव इथं पूर्ण करतोय श्री गणेश होते प्रारंभ होतोय एक धावाने संघाची धाव संख्या सुद्धा वाढते संघाची धाव संख्या सुद्धा होते ती एक राजू यांनी खातं खोललेलं आहे अकाउंट ओपन केलेलं आहे बँक मध्ये येणं जाणं सुरू केलेलं आहे चांगला चेंडू होता जोरात मारण्याचा प्रयत्न आणि एक खुशखबर आहे कमिटीच्या माध्यमातून आयोजन नियोजनच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना जेवणाची सोय इथं झालेली आहे तर व्हाईटचा इशारा येतोय पुन्हा एकदा सज्ज होतोय पंढरीनाथ पुढचा चेंडू टाकण्यास समोर असणारे फलंदाज कुंदन साहेब सर चेंडूला भेदगुंद दिलाय चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मधून येतोय क्षेत्ररक्षण तोपर्यंत उचलतो तोपर्यंत एक धाव इथं पूर्ण करतोय स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र इथं कुंदनजी पाटील साहेब करतायत स्ट्राईक मिळते ती राजू याला बघूया राजू कशा पद्धतीने आता या चेंडूवर वार करतोय ते पाहायचं आहे या एक धावाने संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होत ती 3 पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज आपल्या लाईन मधून आता मात्र एक मोठा फटका वार केलेला आहे चेंडूला भिडकून दिलाय चेंडू जातोय वाईडी श्लॉगनच्या रिजन मधून सीमा पार जातोय येतोय षटकार क्या होते ते म्हणजेच 9 धावा इथं झाले तर वार करणं सुरू केलेलं आहे राजू यांनी पहिला वार केला आणि पहिला हा जो षटकार आहे या सामन्यातील राजू याच्या नावावर कोरलेला आहे पुन्हा एकदा जोरात मारा चेंडू नो मॅन्स लँडिंग होतोय आणि चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये क्लिअर करून जातोय 4 धावांसाठी खेबाज फलंदाजी करतोय पहिले 6 नंतर 4 म्हणजे 10 धावा 2 चेंडू मध्ये आलेल्या आहेत या 10 धावाने संघाची धाव संख्या वाढते संघाची धाव संख्या होते ती म्हणजेच 13 धावा इथं झाले पुन्हा एकदा सज्ज होतोय पंढरीनाथ पुन्हा एकदा वार करतोय या फटक्यामध्ये आहे वजन धावा मिळतील 18 डझन आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता चेंडूला फक्त दिशा देतोय चेंडू जातोय या सिली मिड ऑफच्या दिशेकडे रवाना होतोय उचलतोय या क्षेत्ररक्षक मात्र एक धाव से चुकीने ही एक धाव घेतलेली आहे एक धाव नाही संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 20 धावा आतापर्यंत झाले तर पहिलाचा षटक पॉवर प्लेचा षटक होता पॉवरफुल फलंदाजी इथं झालेली आहे वार करणं इथं सुरू झालेलं आहे राजू एक चमकतो या क्रीडा नगरीमध्ये तो दोस्तों एक ओवर का खेल यहाँ पर खत्म हुआ है यहाँ पर एक ओवर में काफी अच्छी बल्लेबाजी यहाँ पर की है राजू ने तो देखा जाए तो 5 गेंदें यहाँ पर खेलकर काफी अच्छा बल्लेबाजी यहाँ पर की है 18 यहाँ पर रन निकालकर अपने टीम को आगे रखा है जबरदस्त यहाँ पर बल्लेबाजी करने का योग यहाँ पर मिला है राजू को तर मित्रांनो एक षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला एक षटकांनी धाव संख्या इथं झाले त्यामध्येच 20 युवराज येतोय बघूया युवराज कशा पद्धतीने रणनीती आखतोय ते पाहायचं काय
आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 20 धावा गेलेल्या आहेत. कुठेतरी एक इथं थांबवायचं आहे फलंदाजांना. आता मध्य चेंडूला दिशा देतो. चेंडू बॅकवर्ड शॉटच्या लेगच्या दिशेकडे रवाना होतोय. पंचांच्या बाजूने जातोय चेंडू. एक धाव मात्र इथे मिळते. एक धावाने संघाची धावसंख्या होते ती 21-21. लॉस्ट ऑफ 0 विकेट. मित्रांनो जो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजेच ओम साई पिसे आणि एका बाजूला आहे तो वीर तानाजी दापड. वीर तानाजी दापड या संघाचा जर विचार केला तर दमन दौऱ्याचा हा चषकाचा मानकरी ठरला आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकवर कुंदनजी पाटील साहेब. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज युवराज. पंच केलेला आहे. जबरदस्त फटका. चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेकडे रवाना होतो डीप मध्ये. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालेला आहे. एक से ज्यादा कुछ नहीं है. एक धावाने समाधान मानावं लागेल कुंदनजी पाटील साहेबांना. एक धावाने संघाची धाव संख्या होते ती जिसके आगे भी दो और पीछे भी दा, यानी की 22 धावा इथं लागलेल्या आहेत स्कोर फलकावर. पुन्हा एकदा राजू स्ट्राईक वर आहे. राजूची बॅट इथे चमकलेली आहे. या चेंडूवर कशा पद्धतीने वार करतोय ते पाहायचं आहे. पुन्हा एकदा वार. डरकारली फोडलेली आहे. मोठी वाघाची डरकारली इथं फोडलेली आहे आणि चेंडू भिरकून दिलाय मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. या फलंदाजाचं गुणगान करण्यासाठी जाऊया आपण काव्यडीकडे. ह्या मॅचेस सुरू आहेत. सामने सुरू आहेत. कोण म्हणणार आहे तर 40+ आहेत. कौन कहता है कि हम में अब जोश नहीं है. कौन कहता है कि हम में होश नहीं है. दोस्तों 40 की उम्र ही हुई है, बूढ़े अब तक हुए नहीं है. असा एक जबरदस्त तडाखा देताना दिसतोय फलंदाज. पुन्हा एकदा रप्पा दिलेला आहे आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. मात्र ह्या स्पर्धेमध्ये षटकार हॅट्रिक इथं करतोय की काय राजू. मात्र एक जबरदस्त तापलेला दिसतोय. वार करताना दिसतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय युवराज पुढचा चेंडू टाकण्यासाठी. अलगोच ठेवलेला आहे आणि चेंडूला उंच उंच पाठवून दिलाय जंगलामध्ये. चेंडू जातोय 6 धावांसाठी. हॅट्रिक पूर्ण. जबरदस्त इथे फलंदाजी करताना दिसतात राजू पाटील यांनी. हॅट्रिक पूर्ण केलेली आहे आणि दरम्यान इथं घोषणा केलेली आहे श्याम पाटील साहेबांनी की या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं इनाम तुमच्या खात्यामध्ये आलेलं आहे. मुख्य आयोजन नियोजन या स्पर्धेत जबरदस्त एक मनाला वेधून काढणारी स्पर्धा तुम्ही पाहताय तीच इथं राबून टाकलेली आहे. ती म्हणजे श्यामदादा पाटील यांनी. पुन्हा एकदा चेंडूला पंच केलेला आहे. मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. जावं लागेल आता मात्र राजू पाटील याला पॅव्हेलियन मध्ये. पहिला हादरा बसतोय वीर तानाजी दापड या संघाला.
पंक्चर. तर मित्रांनो 9 चेंडू फेस केलेले आहेत राजू पाटील यांनी. खरोखर 37 धावा आपल्या नावावर कोरलेल्या आहेत. संघासाठी चांगलं योगदान इथं दिलेलं आहे राजूने. खरोखरच जबरदस्त फलंदाजी इथं पाहायला मिळाली. हॅट्रिक पूर्ण केली. श्यामदादा पाटील यांनी बक्षीस लावलं होतं. बक्षीसचा हकदार सुद्धा झालेत. नवीन फलंदाज येतो तोही म्हणजेच ज्ञानदेव आलेला आहे. बघूया ज्ञानदेव कशा पद्धतीने साथ देत आहे कुंदनजी पाटील साहेबांना. राजू याला परत पाठवलेला आहे. टेच्या अंदाजाने सोडून दिलेला आहे कुंदनजी पाटील साहेबांनी. मात्र भाऊ इथं आमच्याकडे वळतात. दोन्ही हात समांतर करतात. धाव मिळते अवंतर वाईटचा इशारा येतोय. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 41. आता मग रिव्हर्स शॉट खेळण्याच्या नादात पूर्णपणे बीट झालेला आहे. शरीरावर आदळतोय. कुठल्या प्रकारचं धाव इथं मिळत नाहीये. सीधे उंगली से घी जब निकलते तो उंगली टेढ़ी करने की जरूरत क्या है. निर्धाव चेंडूची समाप्ती. विनोद पुन्हा एकदा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज कुंदनजी पाटील साहेब. बघूया कशा पद्धतीने या चेंडूवर वार करतात ते पाहायचं आहे. आता मात्र वार करताना दिसत आहे. सबल क्रॉस झालं होतं. रूम बनवली होती. मात्र चेंडूला थोडीशी टप्पा खाल्यानंतर उचली प्राप्त होते. जेव्हा बॅट फिरवली जाते तोपर्यंत चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये समाविष्ट होते. निर्धाव चेंडूची समाप्ती. विनोद पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. कुंदनजी पाटील याला बघूया या चेंडूवर. आता मात्र चेंडूला भेटून दिलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिझल्टमध्ये. एका टप्प्यामध्ये वरून जातोय. चेंडू जातोय 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. खरोखर जबरदस्त इथं गीत पेश करताना काव्य डीजे. खोलवर टप्प्याचा चेंडू ब्रह्मास्त्र सोडला होता. चेंडू भिरकून दिले. पंचांचे जवळच चेंडू येतो स्क्वेअर आणि लेग बाईटचा इशारा पंचांकडून येतोय. एक धाव इथं मात्र होत आणि धाव संख्या होते ती म्हणजेच 46 धावा इथं झालेल्या आहेत. डेंजर झोन मध्ये ही धाव संख्या जाताना दिसतंय. कारण 3 षटकांचा खेळ इथं सुरू असताना 46 धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय विनोद पुढचा चेंडू टाकण्यासाठी. एकदा पुन्हा एकदा कडकाचा आवाज येतोय. विजांचा आवाज जसा कडकडाट येतोय तसाच फलंदाजीचा आवाज येतोय. चेंडू जातोय वाईट श्लॉगांच्या वरून षटकारासाठी. खरोखरच राजूने काम तमाम केलं. आता मात्र ज्ञानदेव त्याची जागा भरून काढतोय. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. मात्र चेंडू हवेत आहे का बघूया. आणि मला तरी वाटतं काय घडलंय तिथं. मला तरी बाद होतोय. फलंदाज जबरदस्त झेल संपादन करतोय. दुसरा हादरा बसतोय. वीर तानाजी दापडे या संघाला अवघ्या 52 धाव संख्यावर. जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे.
चिंतामण म्हणजे चिंता जो व्यक्त मणी दूर करतोय तोच चिंतामण इथं येतोय. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. मात्र स्ट्राईकवर आहे कुंदनजी पाटील साहेब. जोरात पाळण्याचा प्रयत्न, खालची एज लागते बॅटीची, चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, डीप मधून येतोय क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा बघूया धाव घेण्याच्या प्रयत्नात पंचांचा बोट आकाशात आणि अजून एक हात बसतोय. वीर तानाजी दापडे या संघाला चिंतामणला मात्र जावं लागेल खेळाडू कक्षात. खरोखरच जबरदस्त गीत सादर केलेलं. जंगल में शेर बागों में मोर. मात्र क्रीडा नगरीवर फलंदाज येतात. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतात. आता बघूया राजू बाद झाला, त्यानंतर ज्ञानदेव बाद झाला, त्यानंतर चिंतामण हा बाद झालेला आहे. आता पुन्हा एकदा आली लहर केला कहर. जबरदस्त फटका कुंदन पाटीलजी साहेब यांच्याकडून. चेंडू जातो 6 धावांसाठी. चुकने वाले नहीं है. धाव संख्या झालेली ते 59. पुन्हा एकदा हा पोली दिली होती. फुल टच चेंडू होता. जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय वाडी श्लॉगांच्या रीजन मध्ये. 1 से ज्यादा कुछ नहीं. 1 धाव इथं अर्जित करतायत. 1 धावने स्ट्राइक मिळते. ती म्हणजेच नितीन. याला बघूया नवीन फलंदाज आहे. नितीन कशा प्रकारे फलंदाजी करतोय, या चेंडूवर कशा प्रकारे वार करतोय ते पाहायचं आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडूला भेडकून दिलाय. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय स्ट्रेट दोन्ही क्षेत्ररक्षणाच्या मध्ये. थोडीशी घमासन पाहायला मिळते. एका क्षेत्ररक्षणाने चेंडू उचलतोय तोपर्यंत 2 धावा इथं पूर्ण करतात. 2 धावा आणि संघाची धावसंख्या वाटते. संघाची धावसंख्या होते ती 65 धावा. आता मग पुन्हा एकदा वार केलेला आहे. चेंडू जातोय 6 धावांसाठी. क्या बात आहे. अडसष्ट धावा आतापर्यंत झालेत. शेवटचा चेंडू बघूया. पुन्हा एकदा जोरात मारला चेंडू. मात्र बॅटवर व्यवस्थित येत नाही. चेंडू जातोय एक्स्ट्रा रिझन मध्ये, कव्हरच्या रिझन मध्ये. एकदा पूर्ण करतो. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय आणि पंचांचा बोट आकाशात. म्हणजे एक फक्त धाव मिळणार. 2 धावांचा आघास केला होता. मात्र दुसऱ्या धावासाठी धावाच्या स्वरूपात गडी बाद होतोय आणि 1 पारीचा खेळ इथं समाप्त होते. धाव संख्या होते ती म्हणजेच 69 आणि 70 धावांचं आव्हान ओम साई पिसे या संघाला समोर ठेवलेलं आहे. जाऊया आपण डीजे कडे. साहेब या स्पर्धेमध्ये तसेच सतीशजी माली साहेब, आशिष भोईर साहेब यांचं सुद्धा आगमन झालेले या क्रीडानगरीमध्ये. त्यांचं या क्रीडा स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. लगेच व्यासपीठामध्ये सभांतर व्हायचं आहे. तर जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये.
दोन्ही संघाचे कर्णधार इथं आलेले आहेत. तर अमरस्फोट कासने आणि मातोश्री चाबिंद्रा हे दोन्ही संघाचे कर्णधार इथं आलेले आहेत. तर मी दिगंबर भोईर साहेबांना विनंती करतोय, दिगंबरजी भोईर, दिगंबर पाटील आणि सतीशजी माली साहेब यांना दोघांना मी विनंती करतोय, टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, नाणेफेकी करून घ्यायचे कासने आणि चाविंद्रा या दोन्ही संघांच्या दरम्यान. चला तर मान्यवर इथं आलेले आहेत. मातोश्री चाविंद्रा या संघाचा कर्णधार, तसेच अमरस्फोट कासने या संघाचा कर्णधार. त्वरित यायचं आहे प्लीज, वेळे अभियोग सहकार्य करायचं आहे. वेलकम या क्रीडा नगरीमध्ये, या स्पर्धेमध्ये मातोश्री चाविंद्रा यांचं कर्णधार यांचं स्वागत करतोय मी स्वतः प्रमोद पाटील. तर चाविंद्राचे कर्णधार दिलीपजी पाटील आणि कासने या संघाचे कर्णधार रामजाप शेलके इथे आलेले आहेत. मान्यवरांच्या हातामध्ये मी कॉइन देतोय, बघूया कॉल कोणाचा असणार आहे. तर मातोश्री चाविंद्रा या संघाचं कॉलिंग असणार आहे, बघूया. नाणेफेकीचा कॉल काटाचं म्हणणं आहे आणि छाप पडलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करतो, पुन्हा एकदा एक व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे, व्यासपीठामध्ये रवाना व्हायचं आहे. तर नाणेफेकी जिंकलेली आहे अमरस्फोट कासने या संघाने, नाणेफेकी जिंकलेली आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही येताना आणि हा आल्याबद्दलच ही क्रीडा नगरी कशा पद्धतीने सजलेली फुललेली आहे यासाठी काय म्हणणार आहेत तुम्ही? खूप छान असं क्रीडांगण सजवलेलं आहे. श्यामस्फोट धामणगाव खरोखरच अभिनंदन करावं असं वाटेल त्यांचं आणि त्यांच्या ग्रामस्थांचं सुद्धा. तर नाणेफेकी जिंकलेली आहे, काय निर्णय असणार? क्षेत्ररक्षण करण्यासाठी तुम्ही कुठले असे एक गोलंदाज असणार आहेत त्याच्यावर जास्तीत जास्त पॉवर असणार आहे? आमचे गोलंदाज चांगले आहेत, नानाशेठ गोंधळे आहेत, त्याच्यानंतर बुमबुम सुभाष आहे, नंतर काशीनाथ आहे. आमचा गोलंदाज तर चांगले आहेत, परंतु समोरचा संघ सुद्धा अतिशय ताकदवान आहे, तरी आम्ही चांगल्या पद्धतीने खेळ करण्याचा प्रयत्न करू. बरोबर आहे, चांगल्या पद्धतीचा खेळ करून तुम्ही दाखवलात, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटचा खेळ हा अनिश्चितचा खेळ आहे. जो घडेल तो मैदानात आपण पाहू शकता. आपण जाऊया मातोश्री चाविंद्रा कर्णधारकडे. तर नाणेफेकी तुम्ही हरलेला आहेत, नाणेफेकी जर जिंकले असती तर निर्णय का असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं. तर मनाच्या वेदूना जायचं आहे तुम्हाला. फलंदाजी आलेली आहे, किती धावा जमवणार आहेत तुम्ही? 50+ जाण्याचा प्रयत्न करू, कारण ही बॅटिंग पिच वाटते, कारण आतापर्यंत स्कोअर बघितला तर जास्तच होतं इथे. बरोबर, वीर तानाजी दापोडे या संघाची तडकेबाज फलंदाजी पाहिली म्हणून बॅटिंग पिच आहे असं म्हणणं आहे. आणि कासने या संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि क्षेत्ररक्षण पत्करलेलं आहे आणि मातोश्री चाविंद्रा या संघानं फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये आणि कॉम्बॉक्समध्ये आमचे सहकारी समालोचक तिथं तयार आहेत. मनोज ठाकरे सर, दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतोय. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. सन्मान्य रंगनाथजी भोईर साहेब, आपणास विनंती आहे, आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. निश्चितच आपण जर पाहिलं तर अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये वीर तानाजी दापोडे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. नुकताच संपन्न झालेल्या दमन दौऱ्याचा मानकरी आज तिथे जिथे इनिंग समाप्त केली. आज या ठिकाणी दमन दौऱ्यानंतर पहिली स्पर्धा आणि पहिल्या स्पर्धेमध्ये मात्र आपली जादू दाखवत असताना पाहायला मिळतंय. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा ठोकण्याचा मानकरी हा ठरला आहे वीर तानाजी दापोडे हा संघ. आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसाचा खेळ तर या धावांचा रेकॉर्ड तुटेल का हे पाहण्यासारखं राहील, कारण आता मात्र ओमसाहेब पिशे संघाला 70 धावांची मजल मारावी लागेल 4 षटकांमध्ये. या स्पर्धेतील आपण चौकार हॅट्रिक पाहिली नाही आहे, विकेट हॅट्रिक पाहिली नाही आहे, परंतु एक षटकार हॅट्रिक जरूर पाहायला मिळाली राजू पाटील यांच्या माध्यमातून. आणि या संघासमोर आज भरपूर रेकॉर्ड बनवले गेले या मैदानावरती, कारण आपण पाहिलं तर राजू पाटील यांनी सर्वाधिक
वैयक्तिक धावा 37 जमा केल्या अवघ्या 9 चेंडूमध्ये. त्याच्यामध्ये 5 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश आपल्याला पाहायला मिळाला. तर वलीय खेळाकडे आपण पाहिले तर पहिल्या पारीचा खेळ संपन्न झाला. अप्रतिम फटकेबाजी करत असताना आपण पाहिले तर धावफलकावरती धावा जमा केल्या. ते म्हणजे आपण पाहतोय 69 आणि 17 धावांची लक्ष ठेवलेलं आहे. तर सन्मान्य कपिलजी बोरसाहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आपले या व्यासपीठावरती क्रीडा मंचावरती सहर्ष स्वागत आहे. मित्र, आपण ही जी खेळपट्टी पाहतात अतिशय चांगल्या पद्धतीची सजवली गेली आहे, बनवली गेलेली आहे. आपण पाहतो व्यासपीठावरती विराजमान दिगंबर पाटील असतील, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर गणेशजी गुलवी साहेब यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. या ग्राउंडची जी मशागत आहे संपूर्ण टीमने घेतलेली पाहायला मिळते. कारण या परिसरामध्ये मित्र म्हणेन हा एक चांगला ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने सजवलेलं हे ग्राउंड निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं एक छोटंसं धामणगाव आणि त्या गावामध्ये चाललेले असलेले उत्कृष्ट अशी स्पर्धा मित्र पाहायला मिळते. शानस्पोर्ट धामणगाव आयोजित आई गावदेवी चषक 2025चा चित्त थर्रार यावेळेस उडवलाय. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न मिस टाइम झालेला आहे. काय घडतं पाहूया. कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे. फलंदाज मात्र बाद होते या ठिकाणी जेलच्या स्वरूपात. होता आणि तो फटका इथं मात्र फसला गेला. गणेश पाटील बाद झाले शून्यावरती. याची चांगली स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते. परंतु या नंतरही आपल्याला डे नाईटची स्पर्धा एक उत्कृष्ट स्पर्धा पाहायला मिळेल. जय महाराष्ट्र या संघाच्या माध्यमातून खास करून आपण पाहिलं तर जय महाराष्ट्र धामणगाव संघाचे करता धरता सन्मान्य दिगंबर पाटील यांच्या माध्यमातून ती स्पर्धा मित्र आपल्याला आयोजन पाहायला मिळेल. डे नाईटची स्पर्धा. इथं मात्र बॅक टू बॅक अजून एक गडी बाद होतोय. क्या बात आहे. यावेळेस आपण पाहिलं तर बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होते. डॉक्टर श्यामी बाद झाला. कुठल्या प्रकारची धाव इथं जमा झाली नाही. आकांवरती अति घाई संकटात नाही असं चित्र ओम साहेब पिशे संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतंय. पंढरी येतो यावेळेस. पाहूया हॅट्रिक बॉल यावेळेस उडवला आहे. पाहूया हवेमध्ये आहे आणि ही हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का. परंतु नाही. इथं मात्र चेंडू धरतीला दान होते आणि एक धाव कंप्लीट केली जाते. नामी संधी चालून आली होती. आज सर्वच्या सर्व रेकॉर्ड पीसे संघाच्या बाजूने बनताना दिसत होते. हा विकेट हॅट्रिकचा ही रेकॉर्ड बनला गेला असता परंतु तो हुकला गेला. धावसंख्या मात्र आता कुठेतरी धावफलकावरती 1 लागली जाते. 2 बाद 1 अशी अवस्था यावेळेस सोडवलाय. हा फटका चांगला आहे नो डाऊट. हा चेंडू जाईल सीमा पार. बेगीट षटकार.
खूप चांगली ऑपरेटिंग केली जाते, कारण आपण पाहतोय ओल्डी गोल्डी क्रिकेट आणि ओल्डी गोल्डी ज्यावेळेस सॉन्ग लागले जात आहेत त्यावेळेस निश्चितच मन थरथरायला लागते, मन नाचायला लागते. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद डीजे मास्टर. बोलूया खेळाकडे पुन्हा एकदा पाहूया. खेळाला होते इथं सुरुवात ज्ञानदेव गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस टर्न केलेला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू मात्र थांबत नाहीये, हाय जातो चेंडू सीमा पार, येतोय चौकार. प्रत्येक खेळाडूस प्रेक्षकांना विनंती आहे की जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये, कारण उत्तम चविष्ट सोय केलेली आहे मंडळाच्या माध्यमातून जेवणाची. तर सर्वांना विनंती आहे की आपण जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये. हे फक्त आपल्याला 40+ मध्येच पाहायला मिळेल. क्रिकेट वरती असलेलं अतोनात प्रेम इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. श्याम मंगाव आयोजित आई गावदेवी चषक 2025 मध्ये पुढील चेंडू. यावेळेस मात्र मित्रमंडळी खराब चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. लय बिघडवलेले आहे ते एका षटकाराने. पाहिलं तर सुरुवातीच्या 3 चेंडूंमध्ये 2 गडी बाद केले होते आणि 1 धाव खर्च केली होती. त्यानंतर मात्र कुठेतरी लय बिघडताना पाहायला मिळते. यावेळेस पाहतोय आपण चेंडू चाललाय डीप मध्ये. चिंतामंदाच्या मागे धावतोय, चांगलं स्टॉप केलेलं आहे, परंतु इथं मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती घेतल्या जातात 3 धावा. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर अमर स्पोर्ट कासने संघाचं शुभागमन होत आहे. त्याचबरोबर सन्माननीय भगवानजी भोईर साहेब यांचंही आगमन होत आहे. आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपण पाहिलं तर एक चांगलं व्यक्तिमत्व पाहायला मिळते. आज त्यांनाही या ठिकाणी इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. इथं मात्र आपण पाहतोय एक चांगला फटका खेळला गेला आहे. 1 धाव कंप्लीट केली गेली. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते पाहू शकता आपण 20 या अंकावरती. एक चांगली धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये जमा केली होती. इथं मात्र पाहूया सुरुवात चांगली झाली होती. 4 धावा आतापर्यंत जमा केले गेले आहेत. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस समोरच्या दिशेने खेळला गेला आहे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पाहू शकता आपण. 1 धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळत होता, परंतु इथं मात्र एकच
धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय किती झाली आता मग बरोबर आहे 22 धावा. या दोनने धावफलक पुढे सरकते. आपण पाहिले तर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 24 या अंकावरती 70 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. आणि इथं मात्र तुम्हाला हवाई सफर करावा लागेल ती क्षमता आहे. पाहूया पुढील चेंडू यावेळेस चांगला फटका आहे. ऑन साईडला कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय. थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळाल्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा मानस ठेवला गेला आहे आणि यावेळेस फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आता कुठेतरी धावा धावफलकावरती कमी लागताना पाहायला मिळतात कारण या ओव्हरमध्ये फक्त 11 धावा आलेल्या आहेत. अजूनही विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर 43 धावांची आवश्यकता आहे 2 षटकांमध्ये. जवळजवळ तुम्हाला 22च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील. विनोद येतोय यास निश्चितच आपण जर पाहिले ना तर उद्या इन ॲक्शन मध्ये आयोजक संघ अर्थात शामस्पोर्ट धामणगाव संघ पाहायला मिळेल आणि बक्षिसांची खैरात लागेल. ATM कार्ड घेऊन येतील कॅश घेऊन येतील कारण आताच आपण पाहतोय की इथं पैशांची जमावट करण्यात आलेली आहे. आमच्याकडे देऊन ठेवा कमीत कमी 50,000 रुपये. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. पाहूया काय घडतंय आणि इथं मात्र अचूकरित्या झेल कलेक्ट केला जात आहे आणि विनोद याची सुद्धा खेळी इथं संपुष्टात येते. फलंदाज फेल ठरतोय झेलच्या स्वरूपात. एक और झकास चीज दिखाओ क्या? इधर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये युवराज येतोय. पाहूया धावसंख्या खूप मोठी आहे परंतु पाठल्या करताना किती धावा जमवल्या जातील हे पाहण्यासारखं राहील. यावेळेस उडवलाय ऑन साईडला. पाहूया दुरून क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव कंप्लीट केली गेली आहे आणि एका धाव्यावरती समाधान मानलं जाते. एकेरी दुहेरी धावसंख्येने खास फरक पडणार नाहीये. मोठं आव्हान आहे तुम्हाला हवाई सफर करावा लागेल परंतु मी तर प्रशंसा करेन गोलंदाजाची की गोलंदाजी खूप चांगली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चिंतामण पहिल्या चेंडूवरती गडी बाद करतोय त्यानंतर सिंगल खर्च करतोय. धावसंख्या जर पाहिले 28 अंकावरती लागली गेली आहे. पुढील चेंडू यावेळेस सोडवला ऑन साईडला. पाहू शकता आपण एक धाव कंप्लीट इथे केली जाते. वारंवार हाताला चेंडू काय लागत नाहीये आज नांदेवांचा जर विचार केला तर 2 धाव्या कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने आपण पाहतोय की 30 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. अजूनही आपण पाहतोय 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 40 धावांची गरज आहे. खूप मोठं आव्हान शिल्लक राहिलेलं आहे. हार जीत खेळाचा पाठ असला तरी आपण या धावसंख्याच्या जवळपास जाऊ शकतो. हे दणखम दाखवणारे टीम म्हणजे ओमसाहेब पिसे
या संघाकडे पाहिले जाते. यावेळेस उडवलाय, मिस टाइम झालेला आहे. पाहूया दुरून शतरक्षक येतोय आणि दोघांमधील तालमेल पाहायला मिळाला नाही आहे. चेंडू धरतीला दान होते आणि 2 धावे मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. या 2 धावेने धावसंख्या आपण पाहतोय 32 या अंकावरती जाऊन पोहोचते. यानंतर एक चांगली मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळेल. मातोश्री चाविंद्रा वर्सेस अमरस्फोट कासने या संघादरम्यानची लढत पाहायला मिळेल. प्रथम नाणेफेक जिंकून कासने संघाने शतरक्षण स्वीकारलेलं आहे, आमंत्रित केलं आहे मातोश्री चाविंद्रा या संघास. पाण्यासारखं राहील की ती मॅच कशा प्रकारे होईल. यावेळेस उडवलाय, चांगला फटका आहे निश्चितच, परंतु अप्रतिम प्रयत्न केला गेला होता, परंतु हा चेंडू जातो सीमा पार. षटकार. अडतीस धावा धापलकावरती. यावेळेस अजून एक उडवलेला आहे. पाहूया काय घडते. आता मात्र चुकी नाही आहे आणि इथं मात्र यस पंचांच्या माध्यमातून नो बॉल घोषित केलेला आहे. क्या बात आहे. आपण पाहिलं तर चांगला झेल घेतला होता, परंतु गोलंदाजाचा पाय जो आहे तो स्टमाना लागला गेला. त्या कारणास्तव आपण पाहतोय की पंच भाऊ पाटील यांच्या माध्यमातून नो बॉल घोषित केला गेला आहे. खुशीची लहर आली होती, परंतु जास्त काळ टिकू शकली नाहीये. एक धाव कंप्लीट केली गेली नोबलच्या रूपाने. अजून एक म्हणजे 2 धावा या चेंडूवरती. धावसंख्या 40 अंकावरती जाऊन पोहोचली गेली आहेत. येणारा चेंडू फ्री हिट आहे. 30 धावांची आवश्यकता आहे आता मात्र विजयासाठी. 7 चेंडू आणि 30 धावा. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मॅच कुठेतरी अजूनही जिवंत असेल. पाहूया फ्रीटचा चेंडू. या वेळेस अप्रतिम चेंडू खोलवर टप्प्याचा तेच तर्रार जागते रोज आदेश देत असताना पाहायला मिळते. निर्धावची झाली सांगता. येणारे चेंडू असतील 6. विजयाचं समीकरण पाहायला मिळेल 30 धावांचं. योगेशजी भोईर पोटे प्लसचे ऑलराऊंडर खेळाडू, आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती या. सन्माननीय योगेशजी भोईर, आपणास विनंती आहे की आपण या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सहा चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. निश्चितच 55% 50 किंवा 55 धावसंख्या जर असती तर निश्चित कुठेतरी मॅच रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळाली असती, परंतु धावसंख्या जी आहे ती स्कोअर कार्डवरती भरपूर लागली गेली, ती म्हणजे 70. आजच्या दिवसातील या स्पर्धेतील सर्वाधिक धावांचा विक्रम वीर तानाजी दापोडे संघाने रचला गेला. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर राजू पाटील यांची बहारदार, असरदार आणि यादगार खेळी पाहायला मिळाली. 9 चेंडूंमध्ये 37 धावांची ती खेळी आपल्याला पाहायला मिळाली आणि सर्वाधिक धावा खर्च करणारे 2 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. एक ते युवराज आणि दुसरा म्हणजे पंढरी. या 2 गोलंदाजाने वैयक्तिक 20-20 धावांचं षटक हाताळलं गेलं. त्या कारणास्तव कुठेतरी ज्या धावा बनल्या गेल्या डेंजर झोन मध्ये पाहायला मिळाल्या. एक षटकार हॅट्रिक सुद्धा पाहायला मिळाली या मॅच मध्ये राजू पाटील यांच्या माध्यमातून. यावेळेस ऑन साइडला खेळून काढलेला आहे. स्क्वेअर कंपरच्या रिझन मधून डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. एक धाव कंप्लीट केली. एकच धावावरती समाधान. आणि आपण जर पाहिलं तर नानाजी गोंडले साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय की जेव्हा जेव्हा हॅट्रिक कंप्लीट केली जाईल, अर्थात षटकार किंवा विकेटची, त्याच्यासाठी टी शर्ट आहे आणि आमच्याकडे आज ते जमा झालेले आहेत. तर राजू पाटील यांना तो दिलेच जाईल, त्याचा मानकरी ठरला गेलाय. यावेळेस मात्र चांगला चेंडू मनोज पाटील यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे, निर्धावची झाली सांगता. धावसंख्या आपण जर पाहिली तर आता मात्र विजयासाठी 29 धावांची गरज आहे. 41 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस उडवलाय. पाहूया लांबी गाठली जाईल का, परंतु नाही आहे. अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद.
या सामन्याचं आपण पाहिलं तर औपचारिकता शिल्लक आहे यावेळेस उडवलाय जरूर, परंतु आपण पाहिलं तर त्याचा काही एक फायदा होणार नाही. परंतु चांगली फाईट दिली, चांगली लढत दिली, कारण आपण पाहिलं तर खूप चांगल्या धावफलकावरती जमाही केल्या गेल्या. 48 धावा आतापर्यंत लागल्या गेल्यात. ओमसाहेब पिशे संघाच्या स्कोर बोर्डवरती 70 धावांचं भलं मोठं आव्हान होतं. परंतु एक मित्रमंडळी फाईट देत असताना सुरुवातीच्या चेंडूंवरती जे 2 विकेट गेले तो कुठेतरी दबाव प्रेशर उभरवू दिला नाही आहे आणि धावांचा पाठलाग करू दिला नाही आहे. शेवटचा अंतिम चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार होतं मनोज पाटील. विजयाच्या जवळ समीप निकट उंबरट्यावर पाहायला मिळते वीर तानाजी दापोडे संघ. क्या बात आहे, चांगल्या पद्धतीचा दणदणीत विजय संपादन करतो वीर तानाजी दापोडे. तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. अमरस्पोर्ट कासने संघास विनंती आहे, वेळ विलंब न लावता लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे आणि आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राजू पाटील यात जातोय. तर प्लीज राजू पाटील आपण यायचं आहे आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो आहे तो घेऊन जायचा आहे.